नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळी आता अन्नपूर्णा आजीला फोन लावते. मी घरी आलो होतो तुम्हाला भेटायला, पण तुम्ही नाहीये, तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात का? आता घरला निघालोय, म्हणजे गावाला आता 10-15 दिवस काही येत नसतो. अन्नपूर्णा आजी म्हणतात आता हिला जर हे सगळं सांगितलं तर ही गावाला जायचं कॅन्सल करेल. अन्नपूर्णा आजीला टेन्शन येतं, हिला सांगू की नको सांगू. अन्नपूर्णा आजी मनात विचार करतात, स्वतःला सावरतात आणि म्हणतात कसं आहे ना, माझी ना कमळी स्वतःची मीटिंग होती ना, म्हणून जरा बाहेर आलीये मी. ते म्हणते आजी तुमचा आवाज काहीतरी वेगळाच येतोय. मीटिंगला म्हणतात मग आवाज कसा येतोय? नक्की बरे आहात ना आजी? कमळी लगेच काळजी करायला लागते आणि आजीला जोर देऊन विचारते काय झालंय सांगा मला. पण आजी रडत असतात, स्वतःला सावरतात आणि चांगला आवाज काढून मग तिच्याशी बोलत असतात. जर थकल्यासारखं झालंय, बाकी काही नाही, सगळं व्यवस्थित. आम्ही आता चाललोय, तुम्ही या मग निवांत. तुमची काळजी घ्या आजी, आता आम्ही गावी चाललोय बरं. तू सुद्धा जपून जा गावाला. कमळी म्हणते होय होय जपूनच जाणार आहे. मी अन्नपूर्णा आजी सोबत बोललेली असते, पण तिला काहीतरी विचित्र असं फिलिंग येतं, कारण अन्नपूर्णा आजी जे बोलल्या त्यांचा आवाज नॉर्मल वाटलेला नसतो, रडलेला असा दबका आवाज येत असतो. त्यामुळे कमळीला बोलून सुद्धा असं समाधान होत नाही, काहीतरी चुकल्यासारखं कमळीला वाटत असतं. आता इकडे विचार करत असतो, आबा गेल्याचं कळलं की तुला जो त्रास होणार आहे ना कमळी, तो होऊ नये म्हणून सगळी धडपड करतोय मी. पण तुला कधी कळणार आहे काय माहिती. तुला जाऊ नको किंवा आबांची ही गोष्ट तुझ्यापासून लपवतोय, पण कमळी तुला काही कळतच नाही. गावी जाऊच नाही असं मला वाटतं, असं नाहीये, पण गेल्यावर तू डिस्टर्ब होऊन जाणार. तू डिस्टर्ब होऊ नये म्हणून असं वाटतंय की तू सध्या तरी गावी जाऊ नये, पण तू ऐकायलाच तयार नाहीये कमळी. आता मी तरी काय करणार. ऋषी आता मनातल्या मनात म्हणजे त्याच्या एकटा बसलेला असतो आणि एकटा स्वतःशी बोलत असतो. त्यांचं सत्य तुला कळाल्यावर तू जर स्वप्न मागे सोडलं तर काहीच उपयोग होणार नाही, ही भीती वाटतेय, म्हणून तू गावी जाऊ नको याच्यासाठी धडपड करतो. फार टेन्शन आलेलं असतं, तर काय करावं आणि काय नाही त्याला कळतच नाही. तो पटकन आता फोन उचलतो. बंड्याला लगेच फोन लावलेला असतो. बंड्या म्हणतो ऋषभ बोला की, वर सुद्धा लक्ष ठेवा, ते गुपचूप जातील. नाही जाणार, बारीक लक्ष आहे. माझ्या तावडीतून त्या काही सुटत नसतात बघा. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ऋषी भाऊ. नाही मिळाली तर प्रायव्हेट यानी तरी जातील, पण जातीलच, काळजी करू नका. आम्ही लक्ष देऊनच त्यांच्यावर. आणि कमळी आता आलेले असतात हॉस्टेलवर परत, आणि त्यांची मैत्रीण फोनवर बोलत असते. ती बाहेर बघते, अगं निंगी कमळी काय ग, मला जाणार होतं मग इथे काय? निंगी म्हणते होय ग जायचं होतं, पण आज रात्रीची बस आहे ना गावाला जाणार ती कॅन्सल झाली. मग आम्ही कसं जाणार? सांगितलं बस कॅन्सल झाली आहे. बोलला म्हटलं कोल्हापूरची बस कॅन्सल झाली आहे. माझी मावशी आत्ताच गेली, तिच्या बरोबरच बोलतीये मी. आणि बंड्याच्या निंगी आणि कमळच्या लक्षात येतं की बंड्या आपल्याबरोबर खोटं बोललाय की बस कॅन्सल झाली. जायचं असेल तर आता पण जाऊ शकतास. आपल्या कॉलेजच्या पलीकडच्या चौकामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या साईडला जाणारे टेम्पो असतात, ट्रॅव्हल्स असतात, तिथून बरोबर तुम्ही जाऊ शकता. बसलं की डायरेक्ट ठिकाणावर सोडतात. गेला तर एखादी तरी गाडी मिळणार म्हणजे मिळणार. जा लवकर, करा घाई. आणि निंगी आता पळतच सुटलेले असतात की आता वेळ व्हायला घालवायचं नाही, आपल्याला जायचंच आहे. तयारी त्यांनी केलेली असते. बंड्या नाही म्हटला म्हणून त्या राहिलेल्या असतात. लोक आलेली असतात इकडे सरूकडे, आणि आबांच्या नावानं काहीतरी त्यांना करायचं असतं. अन्नदान काहीतरी करायचंच असतं. तू फक्त पूजेसाठी बस, अन्नदान बाकीचा कार्यक्रम सगळं आम्ही हँडल करतो. सरू म्हणते आबांची ही सगळी पावतीच आहे. तुम्ही लोक एवढे प्रेमाने येताय, एवढी काळजी करताय. आबा जे आतापर्यंत जे वागले त्याची पावती म्हणूनच तुम्ही एवढ्या प्रेमाने आलात. मग तू असं कर, फक्त पूजेसाठी बस, बाकी सगळं आम्ही बघतो. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं एवढीच इच्छा आहे. आता गावच्या मंडळींच्या समोर तिचं काही चालत नाही. ती म्हणते तुम्ही म्हणाल तसं. गावची मंडळी आता चाललेली असतात. फार छान वाटतं की आबा गेले वर्ष झालं तरी लोक अजून आबांना आठवतात किंवा त्यांच्याबद्दल चांगले विचार. निंगी कमळी एका मिनिटात तयार झालेले असतात. आता लगेच निघणार असतात कॉलेजच्या मागच्या चौकात. वेळ बॅगा भरल्या आणि किती वेळ हे केलंय काय ग? निंगी म्हणते बघ ना कमळे. कमळी म्हणते होय ग, पण आता जायचंच. निंगी आणि कमळी आता इतक्या आनंदी असतात की फायनली त्या गावाला चाललेले असतात. त्यांना खूप खूप आनंद झालेला असतो की आता फायनली आपण निघलोय आणि जाणार आपल्या गावाला. आता रागिनी फोनवर बोलत असते, तू मूर्ख आहेस काय गे? तुझी अक्कल कोणी वापरायला लावली? स्वतःची अक्कल वापरायची नाही, एवढी पण अक्कल नाहीये का तुला? कुणाशी बोलत असते ही रागिनी? सुहासला बोलत असते. शहाणपणा कोणी करायला लावला आणि नको ती अक्कल कशाला पाझायला लागला रे? त्या म्हाताऱ्याला दवाखान्यात कशाला नेलं? तुझं अडकलं असतं तर आईने तुला अलगद सोडवलं असतं. तू नको तो शहाणपणा करायला गेला आणि कशाला त्या म्हाताऱ्याला तिथे घेऊन गेला? मॅडम डॉक्टरांचं म्हणणं आहे 2 दिवसात तो म्हातारा मारणार आहे. कशाला तुम्ही टेन्शन घेताय? द्या की विषय सोडून. तू फुकटची अक्कल मला शिकवायला जाऊ नको. नको म्हटलं ते करायचंच नको ना. कशाला शहाणपणा केला आणि उगाच घाई केली रे? नशीब थोर आई इथे नाहीये, नाही तर तांबडं तुझं सोलून काढलं असता. तर चुकून जरी वाचला ना तर काय होईल ना याची कल्पना नाहीये तुला. मग तू बघच. डोकं फिरवू नको. आता फोन ठेवा मूर्खा. आत्ताच्या आत्ता फोन ठेवायचा. आलेली असते. म्हातारा वाचला, तू जिवंत आहे. रागिनी म्हणते आणि का जरा शांत बसतीस का? गॉड शिट, कसा वाचला तो? अनुभवी प्लीज 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 हायपर होऊ नको. प्लीज शांत हो ना. त्याने जसं बोलली आहे ना अगदी तसं आणि तसंच होणार आहे. प्लीज तू शांत बस. जस्ट रिलॅक्स. पॉइंटच नाहीये. जा पॉइंट गावछाप आहे. गावछाप कळतंय का? गावछाप काय करेल? हाच पॉइंट शोधणार. आजोबांना बरं नाहीये,
लगेच पळत येणार आणि आजीच्या मागे पुढे आजोबांची सेवा करणार. गावछाप काय आपलं घर सोडत नसते. गोड बोलेल, काय काय करेल, मग आजी काय लगेच पाघळणार आणि त्या गावछापला घरात घेणार, जाळ्यामध्ये फसवणार. आजी काय आहेच की पोळी भाळी लगेच माझी काळजी, हीच माझी खरी नात, अमकं धमकं धमकं. लगेच ती आजी सुरू करेल पुराण. नात मानेल, मग नातीसारखं वागवायला लागेल. मग काय सगळं झालंच की. का उगाच बडबड 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 करत सुटलेली असते. रागिणी म्हणते तुझी अक्कल जरा कमी करतीस का, आणि बडबड कमी केलीस तर मला काहीतरी सुचेल, मला काहीतरी काम करता येईल. तू जरा शांत बसतीस का ग? नो 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 नो, मी काय शांत बसत नसते आणि मी शांत बसणारच नाहीये. गावछापचा आहे ना काहीतरी बंदोबस्त करायलाच लागणार आहे. ऋषी आता त्याच्या रूम मध्ये काहीतरी करत असतो लॅपटॉपवर. रोहित चोरासारखा बघतो आणि अगदी भामट्यासारखा डोकावून बघत असतो. हा लॅपटॉपवर काय करतोय? नक्कीच काहीतरी प्रोजेक्ट विषयी सर्च करत असणार आहे. आता रोहितला असं वाटत असतं की हा चोरून प्रोजेक्ट सर्च करतोय आणि माझ्या पुढे जायचा प्रयत्न करतोय. एक रोहित जातो आणि ऋषी लॅपटॉपवर काय करतो हे समोर येऊन लगेच बघतो. काय रे अजून जागाच आहे ऋषी? काय रे झोपला नाहीस? उद्याचं प्रेझेंटेशन करायचंय ना नवीन प्रोजेक्टचं. प्रेझेंटेशन करतोय रे, ऐन वेळेला फजिती नको. काय टेन्शन घेण्यासारखं होईल की? बरोबर जागावं असं काही नाहीये. खूप सकाळी बघूच या. जस्ट चिल ब्रो, चिल चिल. निवांत होईल बाळा. टेन्शन कसलं रे आणि कुठे रोज जागायला लागलोय रे? आजच्या दिवस करायचंय थोडं. म्हणतो तू काय करतोय मला जरा सांगतोस काय रे? ऋषीच्या मनात काहीच नसतं, एकदम साप मन असतं त्याचं. रोहित आडेवेडे घेत असतो, कुचितपणा रोहितकडेच असतो. ऋषी काय प्रिपरेशन करतोय तो आधी जाणून घेत असतो. त्याच्या पुढची तयारी करायची असते त्याला. ऋषीकडून मेन पॉइंट बरोबर त्याने जाणून घेतलेले असतात. उद्या काय काय बोलणार आहे, कसं कसं पॉइंट मांडणार आहे, सगळं ऋषीने रोहितला सांगितलेलं असतं आणि रोहित ते बरोबर ते ऐकलेलं असतं. तर एवढं तर केलंय मी, बघू आता उद्या काय होतंय काय नाही. रोहित म्हणतो हो ना, कंपनीचं गुडविल सुधारणार, कंपनीचं प्रॉफिट सुधारणार, सगळ्यात सुधारणा होतील. आपण जर मी म्हणतोय तसं जर केलं ना दादा तर सगळं छान आणि व्यवस्थितच होणार. रोटेशनच त्यानुसार करतोय मी की सगळं काही छान आणि व्यवस्थित होईल. मला कुठेही काही झोलझाल नको. आणि रोहितला झोलझाल केल्याशिवाय एकही प्रोजेक्ट आवडत नसतं. त्याला त्याच्या म्हणण्यानुसारच प्रोजेक्ट झाला पाहिजे. त्याला प्रामाणिकपणे कुठलंच प्रोजेक्ट नको असतं. आणि ऋषी सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि मग ते प्रोजेक्ट करत असतो. फ्युचरचा विचार करायला लागलाय. वा 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 ऋषी, व्हेरी गुड. थोडक्यात जळत असतो ऋषीवर. ऋषी काय पॉइंट मांडणार आहे एक्झॅक्टली त्याला कळालेलं असतं. तर ऋषीच्या पुढे जाऊन उद्या काहीतरी वेगळे प्रेझेंटेशन तो देणार. जर प्रोग्रेस करत राहिला तर आई एक दिवस सगळे याच्या हातात देऊन बसेल आणि सगळी वाट लावेल. हा माझ्या डोक्यावर बसायच्या आधी यालाच खाली पाडलं पाहिजे, म्हणजे डोक्यावर बसायची वेळच येणार नाही. आता निघून गेलेला असतो आणि ऋषी परत त्याचं कामाला लागलेलं असतो. रोहितचं काय मत आहे किंवा तो कशासाठी आला याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. प्रामाणिकपणे काम चाललेलं असतं ऋषीचं. इकडे आता एक टेम्पो चाललेला असतो. निंगी आणि कमळी अहो दादा त्याला जोर जोरात आवाज देत असतात, कारण यांना जायचं असतं कोल्हापूर. टेम्पो तो निघून गेलेला असतो. पळत आलेले असतात. तो काय थांबतच नाही. निंगी गेला की आता काय करायचं. आणि निंगी एकमेकीकडे बघत थांबलेले असतात. त्यांना इतका राग येतो ना की थांबा म्हटलं तरी तो थांबलेला नसतो. माणूस आलेला असतो. एक टेम्पो येईल पण तो 11 वाजता. निंगी आणि कमळी म्हणतात 11 वाजता म्हणजे इतके उशीर? हा त्याची गाडी आहे ना ती उशिराणीच येते. म्हणते कमळे आपण उद्या सकाळी जाऊ. आता नकोच बाबा, इतका उशीर म्हणल्यावर नको जायला, चल माघारी. थांबू, आली तर आली, नाही तर माघारी जाऊया. सापडेल ना त्याची जाऊच की आपण गावाला. जायचंय म्हणल्यावर आता जायचंय, आता काय थांबायचं नसतं. निंगे हा पोरी जायचंच या हट्टाने आलेले असतात स्टँडवर आणि त्या जाणारच असतात. काहीही साधन मिळू दे. 2-4 टुकार पोरं असतात. ती मुद्दाम डोळ्यावर यांच्या लाईट चमकत असतात. त्यांना त्रास द्यायला लागलेली असते. आता हॉस्पिटलमध्ये बाबा असतात. कंडिशन फार क्रिटिकल असते. जन अन्नपूर्णा आजी आता दाखवायला किंवा मला फार काळजी आहे हे असं वाटायला आलेली असते. रागिनी अनिका सुद्धा आलेली असते. अनिकाला सुद्धा तिच्या आजोबांना भेटायचं असतं. त्यांची तब्येत कशी आहे ते बघायचं असतं. राजन अन्नपूर्णा आजी खूप टेन्शन मध्ये असतात. या फत्र दिखावा करायचा फक्त म्हणून आलेले असतात. रागिनी आणि अनिका एकमेकींना खुणावते की बोल याच्याशी काहीतरी, म्हणजे राजाशी काहीतरी बोल. रडत असतो. स्वतःचे डोळे पुसत असतो. यांच्याकडे लक्षही नाही की हा माझ्या मागे येऊन उभा राहिला. राजन कशी आहे रे बाबांची तब्येत आता? कसं झालं अचानक? कसं रे बाबांना असं? पर्यंत सगळं ठीक होतं. काय हे बाबांची अवस्था? कसं रे राजन? तिथे काय म्हणून बाहेर पडले. अन्नपूर्णा आजी या रागिणीच्या प्रत्येक याच्यावर नजर ठेवून असतात. तिचे ऍक्शन, रिॲक्शन, बोलणं, प्रत्येक हालचालीवर लक्ष असतं की ही कशी बोलतीये, कशी वागतीये. जे नाटक आहे हे अन्नपूर्णा आजीला माहितीच असतं. सुहासची चूक आहे. अजिबात अक्कल नाहीये. मूर्ख कशाला घेऊन पडलाय बाबांना बाहेर. होता घेऊन मग काळजी करायची की तोंड वर करून बाहेर आणलंच कसं त्याने. एक नंबरचा मूर्ख आहे तो सुहास. म्हणतात रागिनी डॉक्टर म्हटले 48 तास क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर काय होतंय ते बघूच या. पण 48 तास तरी काहीही सांगू शकत नाहीये. त्यामुळे रागिनी 48 तास फार अवघड आहे बाबांसाठी. ऑक्सिजन मास्क लावलाय ना, फारच अवघड आहे. अनिकाला कळालेलं असतं की ऑक्सिजन मास्क लावला आता अनिका काय या गोष्टीचा फायदा करूनच घेणार. ठीक होतील ग, नक्कीच ठीक होतील. बघायला कोणी आलं नाही ना अजून. अनिका आता हळूच विचार येणार होतो का अनिका, म्हणजे पाठवणार होती का तू? राणी आजी तू उगाच टेन्शन घेऊ नको आणि ती कोमात वगैरे गेली होती तशी कोमात वगैरे जाऊ नको. आणि हो मी तुझी काळजी घ्यायला समर्थ आहे. मी तुझं सगळं करेल. अजिबात तू टेन्शन घेऊ नको. आणि काही कारण नसताना बळच त्या अन्नपूर्णा आजीला बोलत असते की कोमात वगैरे जाऊ नको बरं. रागिनी म्हणते राजन आम्हाला आयसीयू मध्ये जायचंय रे.
अगदी 5 मिनिटाच्या वर तुम्हाला थांबता येणार नाहीये. 5 मिनिटातच माघारी यायचंय, कळतंय का? रागिनी म्हणते हो हो हो, अगदी 5 मिनिटात माघारी येतो. आणि का बेटा, चल बरं, जास्त वेळ यायची मग थांबायचं नाही, अगदी 5 मिनिटात नुसतं बघूया आणि माघारी येऊया. चल बाळा पटकन चल. आणि का आता अन्नपूर्णा आजीला गुड नाते किंवा खूप काळजीशी नाते, फार प्रेम करते असं दाखवण्यासाठी अन्नपूर्णा आजीशी अगदी जबरदस्तीने बोलत असते. अन्नपूर्णा आजीला कळतं की रागिनीला एवढं काय प्रेम आलंय आणि अनिका सुद्धा काय प्रेमाने बोलायला लागली. वा, किती काळजी तिला आजोबांची. अन्नपूर्णा आजी जवळून अनिकाला जबरदस्तीने घेऊन जाते. चल आधी बाबांना बघून येऊया, मग इथे बसूया. पण का रागिनी आतमध्ये निघून गेलेले असतात. अन्नपूर्णा आजी अगदी रागाने बघत असतात. त्यांना संताप झालेला असतो. या नाटकी कशाला आला इथे? राजन, या दोघी इथे कशासाठी आला कळेल का मला? काय कारण इथे येण्याचं? मनस्ताप देण्यासाठी आलेत का? आणि अनिकाला तर कुठे काय बोलावं काय करावं याची तर अक्कलच नाहीये, अजिबात तिला मॅनर्स नाहीयेत. आई त्या बाबांना बघतील आणि निघून जातील. डोंट वरी, आणि तू चिडचिड करू नकोस बरं. आता अनिका जबरदस्ती करत असते. आतमध्ये येते. नर्स म्हणतात की भेटू देणार नाहीये, तुम्ही जा प्लीज, त्यांना डिस्टर्ब करायचं नाहीये. आणि जवळ तर कोणी यायचंच नाहीये. माझ्या आजोबा आहेत ते, प्लीज तुम्ही बाहेर जा आणि मला भेटायचंय माझ्या आजोबांना. अहो मॅडम, कळतंय का, डॉक्टरांनी नाही असं सांगितलंय. रागिनी अनिका जबरदस्ती करत असतात आणि आम्हाला भेटायचंच आहे असं तिला म्हणत असतात. डॉक्टरांनी बघितलं 2-2 आलेत एकत्र, तर बोलतील ना आम्हाला तुम्ही नका ना जाऊ, ऐका ना तुम्ही प्लीज, नंतर याओ, नका जाऊ प्लीज. आजोबा आहेत ते, मला भेटणं फार गरजेचं आहे, एकदा तरी त्यांना बघायला लागणार आहे. काय माहिती, मला जर उद्या भेटायचा चान्सच नाही मिळाला तर काय करू. इथपर्यंत येऊन मी त्यांना जर बघू शकत नाहीये तर उपयोग काय. मी माझ्या आजोबांना भेटणार म्हणजे भेटणार. सिस्टर प्लीज मला अगदी 5 मिनिटं द्या. तुमच्याही घरी आजोबा असतील ना, कदाचित असा प्रसंग आला तुम्हालाही वाटेल ना भेटावं बोलावं. मग मी सुद्धा एकूण ते एक नाते, मला बघू द्या की माझ्या आजोबांना. आता इमोशनल ब्लॅकमेल करत असते त्या बिचाऱ्या नर्सला. समोर असं दाखवते की हिला फार काळजी वाटतेय, फार त्रास होतोय आजोबा अशा अवस्थेत. काहीही करून थोडं तरी बघू द्या मला, प्लीज 2 मिनिटं तरी बघू द्या. म्हणते अनिका जरा शांत बसतीस का? अनिका फारच बोलायला सुटलेली असती त्या नर्सला. आता कुठेतरी थांबवलेली असते रागिनीने. अनिका फार हुशार असते. किती काम करता हो, किती काम करता, आणि काय थकलात तुम्ही बापरे, कळतेच की तुमच्या चेहऱ्यावरनं. कसं आहे ना नर्स, या 1000 रुपये घ्या, कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खा, चहा वगैरे, जरा रिलॅक्स व्हा. जा बरं नर्स तुम्ही. 1000 रुपये दिसल्यावर नर्स लगेच पळालेली असते. 10 मिनिटं भेटायचंय, मी 10 मिनिटात वापस येते. हो हो हो, खूप झाले 10 मिनिटं. रागिनीने छान काम केलेलं असतं. 10 मिनिटांसाठी बाबा एकटेच त्यांना मिळालेले असतात. काल लगेच तिच्या असली रंगामध्ये आलेली असते. रडणं, मासूम चेहरा, सगळं गायब झालेलं असतं. आणि का बघ ना, म्हातारा कसा निश्चित पडू नये ग, ना हालचाल ना काय नाही तर भीटी बघतच असतो ग. आज कसा निश्चित पडलाय. आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे ना, असू दे ना, निश्चित असू दे तर गुपचूप असू दे. सगळ्यात महत्वाचं, त्या कमळीला चांगलाच गोल्डन चान्स मिळालाय. आता गावाला जाणार, ती गावठी तेल बिल आणणार आणि म्हाताऱ्याला बसणार मॉलिश करत. बाबा बरे होणार. तिला चान्सच पाहिजे ग. गावछाप कुठल हिप्नोटाईज तर तिला करता येतं चांगल्याच प्रकारे. आणि का भविष्य कळतं का ग तुला? काय बोलती, काय नाही कळतंय का तुला? आत्ताच बघ की समोर काय दिसतंय. हे कधी होणार शक्य? तुझे म्हणती येते. म्हातारा जेव्हा उठून बसेल ना, तेव्हा हे मॉलिश वगैरे हे प्रकार चालतील. हा जर असाच पडून राहिला तर काय चालणार आहे? काहीही नाही. त्यामुळे अनिका उगाच कुठल्याही गोष्टीच्या होणारच नाहीये, कशाला शंका कुशंका काढत बसलीये. गप की. 48 तास कशाला वाट बघतोय मॉम आपण? काहीच गरज नाहीये म्हाताऱ्याला 48 तास वाट बघायची. ऑक्सिजन मास्क बाजूला काढून ठेवते की 48 तास संपले, ओव्हर करूया. आणि का अगदी मागचा पुढचा विचार करत नाही आणि तोंड घेऊन डायरेक्ट बाबांचा मास्क काढायला पुढे चाललेली असते. आणि का प्लीज काही करू नको ग, इथे तरी काही घोळ घालू नको, जरा शांत बस नको. आणि का असं काही करू? ए मॉम काही होत नाही ग, 2 मिनिटं फक्त. मला रिस्क घ्यायची नाही, तुला आत्ताच सांगतीये. हा म्हातारा जगलाच नाही पाहिजे. अंडरस्टँड कर ना यार प्लीज, मरू दे ना म्हाताऱ्याला. तसं पण आजी डिप्रेशन मध्ये जाणारच आहे ना. म्हातारा गेला किती डिप्रेशन मध्ये जाणार, मग रस्ता मोकळाच, सगळं छान होणार आहे. आपल्याला हवंय तसं. मरू दे की म्हाताऱ्याला. रागिनी म्हणते आणि का प्लीज असं काही करू नको प्लीज, सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येईल. तू माझा ऐकतीस का मॉम? गेम ओव्हर करू दे म्हणजे करूच दे प्लीज. गेम ओव्हर झाला की गावछाप घरी येणार नाही, मग काही विषयच नाही. मग गावछापची कशी वाट लावायची ते तर आपल्या हातात आहेच ना. मग हा म्हातारा मरणं गरजेचं आहे ना बाई, मरू दे ना त्याला. तिचं अजिबात ऐकलेलं नसतं अनिकाने, आणि ती हिंमत करतेच. बाबांच्या जवळ मास्क काढण्यासाठी अनिका गेलेलीच असते. आबांचं इकडे श्राद्ध आहे म्हणून गावातल्या सगळ्या बायका सरूच्या कडेने येऊन बसलेले असतात. सरू नाराज असते, आबांची आठवण आलेली असते, दुःखी असते. बाई सरू तू काही करू नको बघ, सरोज आम्ही सगळं तुझं करू, नैवेद्य वगैरे सगळं पूजेचं सामान सगळं आम्ही आणणार आहे, तू फक्त पूजेसाठी बस. कारण आबांची पूजा तुझ्या हातनं होणं महत्वाचं आहे आणि तू ती पूजा केलीच पाहिजे ग. तुम्ही सगळं करणार आहे. आप्पा आणि पाटील सुद्धा आले होते, ते पण तेच म्हणत होते तू फक्त पूजेला बस, बाकी अन्नदान वगैरे सगळं आम्हीच बघतो. तेच काय ग तू सरू, असं काय बोलतेस तू?
कशाला करता, काय करता? आबाने गावातल्या लोकांसाठी काय काय किती किती केलंय सगळ्यांनाच माहिती आहे की. आम्ही जे करतोय ना ते एवढं सुद्धा नाही आबांच्या बाबतीत. आबाने खूप काही केलंय, त्यामुळे काहीतरी करायचं आम्हाला चान्स दे की. सरू तू नाही म्हणू नको. आता गावातल्या बायका सरूला समजावून सांगत असतात की आम्ही जे श्राद्ध घालतोय ते घालू दे आम्हाला प्लीज. एवढं मोठं नको, उगाच खर्च व्हायचा. आपल्या वाडीपुरतच करू की, कशाला एवढं मोठं करायचंय? पुरतं तर करायला लागणार ना, असं कसं म्हणतीयस तू? करू दे. तुकडा आता पैसे नसतात त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं की एवढं कसं ऍडजस्ट करायचं. ते आता वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतो की ह्या पुरी रूम मधून कधी बाहेर येतात, पण त्या बंड्याला चुकांडा देऊन कधी बाहेर पळायला बंड्यालाच कळालेलं नसतं. अजून त्या रूम कडे बघत बसलेलं असतो. रूम कधी उघडते, रूम कधी उघडते. त्या पुरी डायरेक्ट स्टँडवर गेल्यात कमळी आणि निंगी, तरी बंड्याच्या लक्षात आलेलं नसतं. बसून बसून कंबर दुखायला लागलेलं असतं. जरा पाय मोकळा करावा म्हणून बंड्या आता उठलेला असतो जागेवरून आणि आता असा फिरतो आणि परत येऊन त्या बाकावर बसतो. आता डायरेक्ट बंड्यात झोपायलाच चाललेला असतो. डायरेक्ट झोपी गेलेला असतो बंड्या. कारण बंड्याला माहिती इतका उशीर झाला, आता पोरी काय कुठे जात नसते. आता अन्नपूर्णा आजी राजन बाहेर बाकावर बसलेले असतात आणि काळजी तर लागून राहिलेली असते, पण अन्नपूर्णा आजीला वेगळीच काळजी असते. रागिनी आणि आतमध्ये गेल्यात. आता टेन्शन आलेलं असतं, ह्या काही करू नये, कारण अनिकाचं डोकं कसं आहे हे सगळ्यांनाच माहिती. म्हणतात नुसतं भेटायचंय 5 मिनिटं, एवढा वेळ काय लागतोय? त्यांना काय बोलायचंय का काय बघायचंय? नुसतं बघून माघारी यायचंय तर इतका वेळ कसा लागतोय? बराच वेळ झाला, ते काय करताय आतमध्ये बघायला लागेल. बरं मास्क ओढणार तेवढ्यात रागिणी तिला माघारी ओढलेलं असतं. आणि काय बाई ऐक की जरा, बाई काही गडबड करून सोडशील. 30 सेकंड कॉपरेट कर. 30 सेकंद पुष्कळ झाले म्हाताऱ्याला. रागिनी गयावया करत असते तरीही मूर्ख अनिका, बिंडोक अनिका ऐकायला तयार नसते. तिला काही करून तो मास्क काढायचाच असतो आणि म्हाताऱ्याला आज मारायचंच असतं. रडकुंडीला आलेली असते. मॉम ऐका, तू फक्त 30 सेकंद थांब, 1 मिनिट सुद्धा थांब म्हणत नाहीये तुला मी. अगदी अर्धा मिनिटात तो म्हातारा मरेल, तू ऐकत का नाहीये ग? फक्त गुपचूप उभा राहा, तर बाहेर निघून जा. तुझं आत्ता ऐकलं नाही ना तर मी स्वतःला काहीतरी करून घेईन, जीवाचं बरं वाईट करेला. तू ऐकणारेस की नाही माझं? आता जीवाचं बरं वाईट करतेच. ए बाई आणि का असं काही करू नको, तुला काय करायचंय ना ते कर, पण जीवाचं काही बरं वाईट करू नकोस. आता तोंडाचं मास्क काढते. आता गेला गेला गेला, परत मास्क लावते. आता अनिका मास्क काढून लावण्याचा प्रयोग करत असते. एकदा तरी म्हाताऱ्याची धुकधुकी बंद होणार याची ती वाट बघत असते. बस तिने मास्क काढलेलाच असतो आणि जास्ती वेळ आता वर धरते. तो मास्क आता यायला लागलेले असतात. ही आता सेकंड मोजत असते. तेवढ्यात काय राजन हळू या बाबांच्या इथपर्यंत यायला लागलेले असते. तिने बघितलंय समोरून राजन येतोय आणि अगदी जवळ आलाय राजन. ती पटकन तो अनिकाच्या हातातला मास्क घेते आणि बाबांच्या चेहऱ्याला लावते, कारण राजन दरवाजात आलेलं असतं. अनिका रडायचं नाटक करते. राजनला बघते आणि रडायला लागलेली असते. राजन म्हणतात, रागिणी काय ग, काय करता इथे? इतकं वेळ काय? बाबांशी नाही बोलायचंय नाही काही करायचं, मग इतकं वेळ कसा लागला? फील होतोय डॅड आजोबांशी कधी बोलले नाही, कधी त्यांना प्रेम केलं नाही, कधी जवळ बसले नाही. आता रिअलाइज होतंय बघ बाबांची ही अवस्था बघून मला फार वाईट वाटतंय रे. राजनच्या समोर आता रडायला लागलेली असते ही अनिका. रडत असते, कांगावा करत असते. मी कधी त्यांच्याशी बोलले नाही, ते कधी माझ्याशी बोलत नाही. ऍक्च्युली बाबांना बोलताच येत नसतं, मग अनिका कसं बोलणार किंवा बाबा तरी तिच्याशी कसं बोलणार? पण आता काहीतरी राजनला नाटक करायचं किंवा तिला फार काळजी वाटतीये, वाईट वाटतंय असं ती राजनच्या समोर दाखवत असते. बेटा रडू नको, लवकरच ठीक होणार आहे ते. राजन म्हणतात, कसं आहे ना बाबा, घरी आले की मनसोक्त त्यांच्याकडे बघत बसा. आत्ता बाहेर वा, बराच वेळ झाला त्यांना बघताय, आता बाहेर वा. घरी आले की मग बस त्यांच्याजवळ. भीती वाटत असते या दोघींची. राजन म्हणतात, लगेच बाहेर व्हायचं. होतील ना रे ते डॅड? हो बरे होतील, तू बाहेर जा. अनिका थांबू नका, तुम्ही डायरेक्ट घरी निघा. आता कमळी आणि निंगीर इतक्या रात्री दोघीच असतात तिथे स्टँडवर. कुठेही गाडी वगैरे नसते आणि हे जे टुकार मुलं आले असतात ते दोघींच्या कडेने अशी उभे राहिलेले असतात त्यांच्या गाड्या घेऊन. कुठे चाललाय एवढ्या रात्री? कुठे सोडायचंय का? सोडू का तुला? दोघींनाही ते टुकार मुलं आता त्रास द्यायला लागलेली असतात. कुठे जायचंय? सोडतो की. डबल शीट जाऊ ग. चला चला पटकन बसा. कुठे जायचंय ना तिकडे सोडवतो. मोडणार नाही. ती म्हणते, गरज पडली तर मी नियम मोडेला, तुला पण मोडेल आणि नियम सुद्धा मोडेल. मी घाबर बर का हिला, घाबर. तर मुलं हसत असतात, कमेंट पास करत असतात आणि कमळीला आणि निंगीला मुद्दामून त्रास देत असतात. जर नियम मोडणार तर मी फाईन भरायला तयार आहे. एक मुलगा काहीतरी बोलत असतो आणि यांना चिडायला लावत असतो. म्हणते निंगे, चल यांच्या नादाला लागायचं. ते घेऊन चाललीये बॅग. राहू दे. ते शांत राहायचा. कमळी म्हणते, तू शांत राहा, चल इथून. जाऊ दे की. भैया नाही, सय्या आहे सय्या. तिला निंगीला हात लावायला लागलेला असतो. कमळीने असा त्याचा हात पकडलेला असतो आणि उलटा पिरगळलेला असतो. ताई चुकलो. कमळी म्हणजे ताई आठवली आता. पोरं पळून गेलेले असतात. कमळीने एकाचाच हात पकडलेला असतो. माफ करा. एका मिनिटात सगळे पोरं छूमंतर होत चाललेला असतो. हा त्रास देतोय का? कमळी म्हणते, नाही आता अद्दल घडवली, परत कुणाला त्रास द्यायचा नाही. आता परत छेड काढशील तर याद राख, चल निघ. घाबरलेला असतो आणि पळ काढतो तो पोरगा. ड्रायव्हर असतो तो म्हणतो, अशा पोरांना तुमच्यासारखीच पोरगी पाहिजे तरच वठणीवर येतात. आणि कमळी ताई तुमचा परत काय टेम्पो आलेलं असतो. मिनिटात कमळी आणि निंगी त्या आलेल्या टेम्पो मध्ये बसतात. म्हणजे सिद्धटेकला सोडा. एका मिनिटात ते दोघीही बसलेले असतात. कमळी टेम्पोत बसलेले असतात आणि देवाचा आशीर्वाद घेतात. माझी आणि आबांची भेट होणार म्हणजे होणार. बघू आता मित्रांनो, त्या आज निघाल्यात, तिथपर्यंत पोहोचणार की वाटेत काही अडचण येणार.
आणि त्या जर निघून गेल्या तर ऋषी आणि बंड्याचं काय होणार हे बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.